एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे। एक दोन वेळ नव्हे तर तब्बल वर्षभर आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला होता। या बलात्कारामुळे पीडित मुलगी ही गर्भवती राहिली, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तसंच पीडित मुलीच्या कुटुंबियांनी आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीनंतर आरोपी तरुण हा पीडितेला भेटायला रुग्णालयात पोहोचला होता। त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील कुपवाडा इथं राहणारा 19 वर्षीय आरोपी शहरात कामानिमित्त राहत होता। या दरम्यान 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत तो संपर्कात आला होता। सुरुवातीला ओळखीनंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली। या दरम्यान ऑगस्ट 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत त्यानं तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते। यामुळे मुलगी गर्भवती राहिली। या घटनेची माहिती मुलीच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती। पीडित मुलीला वांद्रे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। याबाबतची माहिती आरोपीला मिळताच त्यानं जाऊन पीडितेची भेट घेण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला रुग्णालयातच अटक केली आहे। या प्रकरणी आता IPC आणि पॉस्को कायद्याच्या कलम 376 अंतर्गत FIR नोंदवून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान केरळमध्ये देखील असंच प्रकरण समोर आलं होतं। कोचीमध्ये 52 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे। ही घटना अल्पुझा भागातील आहे। या प्रकरणी पोलिसांनी आसाममध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय आरोपीला अटक केलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 4 दिवसांपूर्वी एका महिलेनं तिथं काम करणाऱ्या मजुराला जवळच्या मेट्रो स्टेशनबद्दल विचारलं। मजूर मी मेट्रो स्टेशनचा रस्ता सांगेन असं बोलला। त्यानंतर तो तिच्या सोबत काही अंतरावर गेला असता पुलाजवळ संधी मिळताच त्यानं महिलेवर बलात्कार केला। त्यानंतर तिला मारहाण केली। या घटनेमुळे महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेचा तपास पोलीस करत आहेत।